मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या। सुप्रिया सुळेंनी बनेश्वर गावकऱ्यांसोबत उपोषण सुरू केलं होतं। दरम्यान प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सुप्रिया सुळे यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मतदारसंघातील एका रस्त्याच्या कामासाठी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं। दरम्यान रस्त्याचं काम पूर्ण करणार असल्याचं लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर सुप्रिया सुळेंनी गावकऱ्यांसोबत सुरू केलेलं उपोषण अखेर सोडलंय। लोकांनी विश्वासाच्या नात्याने मला त्यांची लोकप्रतिनिधी व्हायची संधी दिली। त्या लोकांना जर जिथे त्यांची श्रद्धा आहे अशा मंदिरामध्ये जाताना एवढा जर त्रास होत असेल आणि वारंवार खूप विनम्रपणे आम्ही महाराष्ट्र सरकार, पुण्याचं प्रशासन यांना खूप विनम्रपणे आम्ही अनेक दिवस त्याचा पाठपुरावा करत होतो। हा काही यश अपयश नाहीये, ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि माझी एवढीच सरकारला विनंती की चांगल्या दर्जाचं काम करा आणि शिवभक्तांना तिथे चांगल्या मान सन्मानाने दर्शनाला जाऊ द्या। मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी सुप्रिया सुळेंनी आंदोलन केलं होतं। बनेश्वर रस्त्याचं काम वारंवार सांगूनही करण्यात आलं नाही, सुप्रिया सुळेंनी हा आरोप केलाय। कामासाठी आंदोलनाचा याआधी इशारा दिला होता असाही दावा सुप्रिया सुळेंनी केला। पीएमआरडीएचे प्रमुख योगेश म्हसे यांनी रस्त्याचं काम तातडीनं करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आश्वासनानंतर ही काम पूर्ण न झाल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। रस्त्याचं काम पूर्ण न केल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी उपोषण सुरू केलं होतं। मात्र 2 मे पासून रस्त्याचं काम सुरू करण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। सुप्रिया सुळेंनी बनेश्वर रस्त्यासंदर्भात निवेदन दिलं होतं। काम प्रोसेसमध्ये असून रस्ता होणार असल्याचं पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। निवेदन तर त्यांनी आधीच आम्हाला दिलेलं होतं। बऱ्याच वेळा निवेदन दिलं प्रशासनाला हा रस्ता कंप्लीट व्हावा, पण त्याबद्दल कुठली गांभीर्याने दखल घेतली नाही असा त्यांचा आरोप आहे। नाही, गांभीर्याने दखल पण घेतलेली आहे। पीएमआरडीने त्याच्या अनुषंगाने त्याचा एस्टिमेट पण आय थिंक तयार केलेला आहे, गव्हर्नमेंटकडे पण सबमिट पण केलेला आहे आणि त्याचा पुढचा प्रोसेस चालू आहे। तुम्ही पीएमआरडी कडून माहिती घेतली तर तुम्हाला पूर्ण माहिती पण मिळेल। सकाळी 10 वाजता प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळेंनी उपोषण सुरू केलं होतं। दरम्यान प्रशासनानं दिलेल्या आश्वासनानंतर जवळपास 7 तासानंतर सुप्रिया सुळेंनी आपलं उपोषण मागे घेतलंय। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।